नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये आज स्मॉल फायनान्स बँक्स विषयी बोलणार आहोत। आपण जर ही मी जी स्लाइड तुमच्यासाठी आणलेली आहे ते फिनमीडियम या वेबसाईटवरून आणलेली आहे। आपण जर पाहिलं तर आपण यामध्ये स्मॉल फायनान्स बँकेचं जे मार्केट शेअर जो आहे इंडियामध्ये ते यामध्ये दिलेला आहे। तर आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठा जो शेअर आहे तो एयू स्मॉल फायनान्स बँकेचा दिसतोय आपल्याला, तो 31% आहे। त्याच्यानंतर इक्विटासचा 15% आहे। त्याच्यानंतर उज्जीवन जो आहे तो 14% आहे। ते जन स्मॉल फायनान्स बँकचा 12% आहे। नंतर उत्कर्ष दिसतोय आपल्याला, ESF फायनान्स, सूर्योदय कॅपिटल वगैरे, नॉर्थ ईस्ट हे बाकीचे दिसतात आपल्याला। तर आपण या व्हिडिओमध्ये जे आहे हे जे 3 मेजर कॉन्ट्रीब्युटर जे आहेत स्मॉल फायनान्स बँकमध्ये, उज्जीवन, इक्विटास आणि एयू स्मॉल फायनान्स बँक, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्याचे आपण थोडंसं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया आणि यामध्ये जो कोण क्लिअर विनर दिसतोय तो आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे या प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण जर मार्केट कॅपिटलायझेशन जर पाहिलं तर एयू स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते 38,000 कोटीचं मार्केट कॅपिटल दिसतंय आपल्याला। इक्विटास जे आहे ते 6,800 करोडचं मार्केट कॅपिटल दिसतंय आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते 6,127 करोडचे मार्केट कॅपिटल आपल्याला दिसत आहे। आता आपण PE रेशो जर पाहिला तर PE रेशोमध्ये आपल्याला इक्विटास स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते 28चा PE रेशो दिसतोय। मी ॲक्च्युली हा व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आपण असं केलेलं आहे की ज्याला PE रेशो ज्याचा कमी असेल, सर्वात कमी असेल, त्याला 1 पॉईंट दिलेला आहे, म्हणजे रँक 1 दिलेली आहे। आणि आपण इथं 3 कंपन्याचं ॲनालिसिस करतोय ना, त्यामुळं ज्याला सगळ्यात कमी पॉईंट्स असतील, कमी रँक असेल, म्हणजे पहिली रँक असली तर सगळ्यात जास्त मार्क त्याला दिलेले आहेत, आणि ज्याला म्हणजे सगळ्यात लास्ट रँक असेल त्याला सगळ्यात कमी पॉईंट्स दिलेले आहेत, असं आपण केलेलं आहे। आता इथं आपण फक्त 3च कंपन्या कन्सिडर करत असल्यामुळं 1 ते 3 असे रँक आणि 1 ते 3 असे पॉईंट्स आपण दिलेले आहेत। हा माझा पहिलाच प्रयत्न आहे। जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे आपण असेच नवीन ट्राय करू शकतो आपण। आता सध्या हा स्मॉल फायनान्स बँकेसाठी आपण केलेला आहे। तसेच नवीन सेक्टरमध्ये कुठल्या तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा, म्हणजे तसं मी तुमच्यासाठी कम्पॅरिझन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो। तर आपण इथं सध्या PE रेशो जर पाहिला तर PE रेशो सध्या उज्जीवन स्मॉल फायनान्सचा 0 दिसतोय, कारण त्यांनी लॉस बुक केलेला आहे मागच्या क्वार्टरमध्ये, त्यामुळं आपल्याला तो PE रेशो 0 दिसतोय। त्यामुळे आपण त्याला शेवटची रँक दिलेली आहे। आणि इक्विटा स्मॉल फायनान्स बँक जी आहे त्याचा PE रेशो 28 आहे, म्हणून त्याला 1 रँक दिलेली आहे आणि 3 पॉईंट्स दिलेले आहेत। आणि एयू स्मॉल फायनान्स बँक जे आहे त्याला PE रेशो 34 आहे, त्याला दुसरी रँक आणि 2 पॉईंट दिलेले आहेत। आता PB रेशो जर पाहिला तर PB रेशोमध्ये आपल्याला इक्विटा स्मॉल फायनान्स बँक जी आहे त्याचा 2 दिसतोय। उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचा जो आहे तो 1.97 आहे। त्याच्याप्रमाणे आपण रँक आणि पॉईंट्स दिलेले दिसत आहेत आपल्याला। आता ROE ज्याचा सगळ्यात जास्त आहे त्याला रँक आपण 1 दिलेली आहे, आणि ज्याचा सगळ्यात कमी आहे त्याला आपण शेवटची रँक दिलेली आहे। उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी लॉस पोस्ट केल्यामुळं त्यांचा ROE निगेटिव्ह दिसतोय आपल्याला, तर तुम्ही ते रँक आणि पॉईंट्स बघू शकता। ROA जर पाहिला तर रिटर्न ऑन ॲसेट जे आहे ते एयू स्मॉल फायनान्स बँकेने 4.20 दिलेलं आहे ROA, आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते -5.8380 आहे। त्यामुळे त्याच्याप्रमाणे रँक आणि पॉईंट्स आपण दिलेले आहेत। आता स्मॉल फायनान्स बँकमध्ये FI आणि DIAचं होल्डिंग जे कोणाचं सगळ्यात जास्त आहे त्याला आपण ते पण एक कन्सिडर करण्यासाठी घेतलेलं आहे पॉईंट। तर FI आणि DIAचं होल्डिंग ज्या कंपनीमध्ये जास्त असतं ती कंपनी स्ट्रॉंग मानली जाते, कारण त्यांच्यापर्यंत सगळा डेटा त्यांना अवेलेबल असतो, आणि ज्याचं होल्डिंग जास्त आहे FI DIAचं
ती कंपनी स्ट्रॉंग मानली जाते, त्यामुळे आपण AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 51% FI आणि DIRचं होल्डिंग आहे, त्यामुळे त्याला रँक 1 दिलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण रँकिंग दिलेलं आहे. आपण पुढचा जो फॅक्टर पकडलेला आहे तो आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ. सेल्स ग्रोथमध्ये आपल्याला बघितलं तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आहे, त्याचा 48%चा सेल्स ग्रोथ दिसत आहे. आणि प्रॉफिट ग्रोथमध्ये AU स्मॉल फायनान्स बँकेची 77%ची प्रॉफिट ग्रोथ दिसत आहे आपल्याला, त्यामुळे तसे आपण रँक आणि पॉईंट्स त्याच्या अनुषंगाने दिलेले दिसत आहेत आपल्याला. तर नेट इंटरेस्ट इन्कम ज्याचा सगळ्यात जास्त असेल तो चांगला असतं ॲक्च्युली, म्हणजे कोर इन्कम जो आपण म्हणू शकतो त्याला, तो नेट इंटरेस्ट इन्कम जो आहे तो उज्जीवन स्मॉल फायनान्सचा जो आहे तो 81%चा आपल्याला दिसतो नेट इंटरेस्ट इन्कम, म्हणून त्याला एक रँक दिलेली आहे आणि 3 पॉईंट्स दिलेले आहेत. आणि इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेसाठी 76 आणि AU स्मॉल फायनान्स बँकेसाठी 76.6. सगळ्यांचे 75पेक्षा जास्त आहेत, पण त्यातल्या त्यात आपण जसं ठरवलेलं आहे सगळ्यात जास्त ज्याचा ऑपरेटिंग इन्कम आहे त्याला आपण 1 रँक आणि 3 पॉईंट्स अवॉर्ड केलेले आहेत. आता दुसरा पॉईंट जो आपण कन्सिडर केलेला आहे तो मायक्रो लोन बुक आहे. हे मायक्रो लोन बुक जे असतं हे थोडंसं रिस्की समजलं जातं, त्यामुळे ज्याचं सगळ्यात जास्त आहे त्याला आपण रँक शेवटची दिलेली आहे आणि ज्याचं सगळ्यात कमी आहे त्याला आपण रँक पहिली दिलेली आहे. त्यामुळे इथं AU स्मॉल फायनान्स बँकचं फक्त 12% मायक्रो लोन बुक आहे, त्यामुळे त्याला 1 रँक आणि 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगानं पुढचे पॉईंट्स आपण दिलेले आहेत. आता कासा रेशो जर आपण पाहिला तर AU स्मॉल बँकेचा जो आहे तो 22 आहे, इक्विडाचा 24 आहे आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचा 18 आहे. कासा रेशो तुम्हाला माहिती आहे की कासा जो बुक असतं ते सगळ्यात स्वस्त समजलं जातं, त्यामुळं ज्याचा कासा रेशो जास्त आहे त्याला आपण 1 रँक दिलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने पॉईंट्स दिलेले आहेत. तर पुढचा पॉईंट्स आपण बघितलेला आहे तो ग्रॉस NPA आणि नेट NPA हा आहे. ग्रॉस NPA जर पाहिले तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे ग्रॉस NPA 1% कमी आहेत, म्हणून त्याला 1 रँक दिलेली आहे. पण परफॉर्मा ग्रॉस NPA त्यांनी तो 4.8% दाखवले आहेत, त्यामुळे तिकडे रँक त्यांची 3 आलेली आहे आणि पॉईंट्स त्याला 1 मिळालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपण पॉईंट्स आणि रँक दिलेले आहेत. नेट NPAचं पण तसंच आहे. AU स्मॉल फायनान्स बँकेचे 0.2% आहे आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे 0.05% आहे. पण याचं परफॉर्मा नेट NPA जर पाहिला तर 2.1% आहे, त्यामुळे त्याची रँक 3 दिलेली आहे तिथं आणि पॉईंट्स त्यांना 1 दिलेले आहेत. आता आपण याची कलेक्शन इफिशियन्सी जर पाहिली, ती कलेक्शन इफिशियन्सी ज्याची जास्त 100%पेक्षा जास्त, 100% म्हणजे आपण लॉकडाऊनच्या अगोदरचा जो पकडलेला आहे काळ त्याच्या प्रमाणे आपण त्याला 100 जर मानलं तर त्याच्यानंतर कशी कलेक्शन इफिशियन्सी राहिलेली आहे ते आपण पकडलेलं आहे. तर इक्विटाची जी आहे ते 105 आहे, AU स्मॉल फायनान्स बँकेची 103 आहे आणि उज्जीवनची 95% आहे. त्याच्याप्रमाणे आपण पॉईंट्स आणि रँक दिलेले आहे. आता हा दुसरा जो पॉईंट पकडलेला आहे तो नेट इंटरेस्ट मार्जिन आहे. नेट इंटरेस्ट मार्जिन तुम्हाला माहीत असेल स्मॉल फायनान्स बँक हे थोडंसं रिस्की लोन असल्यामुळं त्यांना मार्जिन जास्त जबरदस्त असतं. AU स्मॉल फायनान्स बँकेचं आहे तर 5.4% मार्जिन आहे, इक्विडा स्मॉल फायनान्स बँकेचं आहे ते 8.5% मार्जिन आहे आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचं आहे त्याला 9.7%चं मार्जिन आहे. त्याच्याप्रमाणे आपण रँक आणि पॉईंट्स अवॉर्ड केलेले आहेत. आपण पुढचा जो पकडलेला आहे तो कॉस्ट टू इन्कम रेशो, म्हणजे तुम्हाला 100%मध्ये किती कॉस्ट टू इन्कम रेशो तुम्हाला लागतोय, तो कॉस्ट टू इन्कम रेशो जेवढा कमी असेल तेवढी तुमचे कंपनीसाठी चांगला असतं. तर AU स्मॉल फायनान्स बँकेचा जो आहे तो 51.9% आहे आणि उज्जीवनचा 62% आहे. त्याच्याप्रमाणे रँक आणि पॉईंट्स आपण दिलेले आहेत. आता आपण कॅपिटल ॲलिक्युसी रेशो जर पाहिला तर कॅपिटल ॲलिक्युसी रेशोमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा 26.9% आहे आणि AU स्मॉल फायनान्स बँकेचा 18.8% आहे. ॲज पर RBI गाईडलाईन्स 15%पेक्षा जास्त पाहिजे, पण सगळ्यांचा चांगला जरी असला तरी आपलं जसं ठरलेलं आहे तसं उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा 26.9% असल्यामुळे आपण रँक त्याला 1 दिलेला आहे आणि 3 पॉईंट्स अवॉर्ड केलेले आहेत. याच्या पुढचा आपण पॉईंट बघितला तर लिक्विडिटी कव्हरेज रेशो हा पॉईंट घेतलेला आहे आपण. लिक्विडिटी कव्हरेज 100च्या वरती असणं गरजेचं असतं. AU स्मॉल फायनान्स बँकेचं 111% आहे आणि इक्विडाचं 196% आहे. ज्याचं जेवढं जास्त असेल लिक्विडिटी तेवढं चांगलं आहे, त्यामुळे आपण रँक त्याच्याप्रमाणे दिलेली आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेला 1 रँक आणि 3 पॉईंट्स अवॉर्ड केलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण पुढचे पॉईंट्स आणि रँक दिलेले आहेत. आता आपण नंबर ऑफ ब्रँचेस जर पाहिल्या तर इक्विटासच्या जर ब्रँचेस बघितल्या तर 861 ब्रँचेस आहेत. त्यामुळे त्याला 1 रँक दिलेली आहे. सगळ्यात जास्त ब्रँचेस आहेत, म्हणजे नेटवर्क त्यांचं स्ट्रॉंग आहे इक्विटासचं. त्याच्यानंतर एयू स्मॉल फायनान्स बँकेचे 728 आहेत म्हणून त्यांना 2 रँक दिलेली आहे. आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे 575 ब्रँचेस असल्यामुळे त्याला 3 रँक आणि 1च पॉईंट्स दिलेला आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर एयू स्मॉल फायनान्स बँक आपल्याला क्लिअर कट विनर दिसत आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकचे पॉईंट जे आहेत ते 43 आहेत. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते 41 पॉईंट्स आहेत आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला 36 पॉईंट्स मिळालेले आहेत. आपण ह्यामध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणतंही क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस केलेलं नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे स्मॉल फायनान्स बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट हे थोडीशी रिस्की असल्यामुळं तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची हेल्प घेऊनच तुम्ही कोणतंही डिसिजन घेतलं पाहिजे. फक्त तुम्ही इथं एयू स्मॉल फायनान्स बँकेमध्ये तुम्हाला पॉईंट्स जास्त दिसतात म्हणून तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट केले असं काही करू नका. आणि तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची हेल्प घेऊनच तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्या. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे स्मॉल फायनान्स बँक्समध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे जे जर तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तरच तुम्ही स्मॉल फायनान्स बँकेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी असे मी तुम्हाला एक थोडंसं सजेशन देऊ शकतो. या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.